नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर मित्र हो, अपेक्षेप्रमाणे आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित पांडिचेरी येथे विधानसभा निवडणुकीच्या घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. पश्चिम बंगालमध्ये आधीप्रमाणे म्हणजे नेहमी तिथं 5 ते 6 टप्पे असायचे, पण हा असा रटाळ कार्यक्रम करण्याऐवजी यावेळी मात्र फक्त 2 टप्प्यात म्हणजे 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये तर 23 एप्रिल रोजीच मतदान आणि मतमोजणी सर्व ठिकाणी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर राजकीय पक्ष आणि आघाड्या हे आता तयारच होतील या, पण प्रचार करण्यासाठी मात्र फार तर अगदी 3-3.5 आठवडे त्यांना मिळणार आहेत. म्हणजे अतिशय झटपट हा कार्यक्रम पार पडणार आहे. केरळ, आसाम ही राज्य जे आहे आणि केंद्रशासित पांडिचेरी या 3 ठिकाणी एकाच दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी मतदान होईल. म्हणजे उमेदवार निवडणे, उमेदवारी अर्ज भरणे, अंतिम यादी आणि माघार अशा सगळ्या गोष्टी करून प्रत्यक्ष प्रचार करण्यासाठी अतिशय कमी वेळ मिळणार आहे. आसाममध्ये यावेळी पुन्हा भाजप सत्ताधारी होईल अशी एकंदर चिन्ह दिसत आहेत, पण काँग्रेसचे मतदान देखील तिथे कमी नाही. बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाची ताकदही कमी लेखण्यासारखी नाही आहे. तिथे मतविभागणी होऊ नये म्हणून व्यूहरचना सुरू आहे. अशा या आसामसारख्या संवेदनशील राज्यात मुख्यमंत्री हेमंत शर्मा लोकप्रिय आहेत. ते जरी खरं असलं तरी ही निवडणूक भाजपला सहजपणे जिंकता येईल अशी काही परिस्थिती नाही. पांडिचेरीमध्ये भाजप आणि स्थानिक मित्रपक्ष हे जिंकतील हे म्हणजे गृहीत आहे. केरळमध्ये मात्र यावेळी चांगल्यापैकी लढत होईल. 2 वेळा तिथे डावी आघाडी आलेली आहे. यावेळी काँग्रेसचा नंबर आहे, पण काँग्रेसमध्ये आत्मविश्वास कमी आहे. राहुल गांधी तसे पाहिलं तर केरळच्या वायनाडचे खासदार होते, म्हणजे आता त्यांच्या जागी प्रियंका आहेत. या 2 भावंडांना मतदार कसा प्रतिसाद देतील हे या निवडणुकीत दिसणार आहे. तिथे मुख्यमंत्री कोण होणार हा सुद्धा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. तसा डाव्या आघाडीचे विद्यमान मुख्यमंत्री विजयन यांच्या व्यतिरिक्त कोणी उमेदवार नाही, पण तसं कोणीतरी पुढे येईलच. भाजपला केरळ विधानसभेत अस्तित्व दाखवण्यासाठी काही थोडंफार यश मिळते का हेच बघणं या केरळच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तामिळनाडूमध्ये ही जी लढत आहे खरी म्हणजे तिथं खरी चुरस आहे. या बाबतीमध्ये काँग्रेस पक्ष नेमकं काय करतो याच्यावर स्टॅलिनचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या निवडणुकीमध्ये दमुकला मिळालेल्या ज्या 37% मताच्या तुलनेत अण्णा दमुकला सुद्धा 33% मते मिळाली होती. या मतामध्ये आता भाजपची 5-6% मतं येणार आहेत, म्हणजे ॲड होणार आहेत. भाजपने सत्तेत मोठा वाटा मागणे टाळले तर मुख्यमंत्री म्हणून पलानीस्वामी यांना फार मोठी आणि कदाचित शेवटची संधी असेल. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी यांच्या राजकीय कारकिर्दीला त्यामुळे मोठा ब्रेक लागेल अशी शक्यता आहे. तामिळनाडूसाठी ही अतिशय सकारात्मक अशी बाब ठरणार आहे. म्हणजे एका अर्थाने उदयनिधी हा तामिळनाडूचा तेजस्वी यादव आहे. सत्ता गेल्याने तेजस्वी जसा सैरभैर झाला होता तीच परिस्थिती उदयनिधी याच्याबद्दल होईल. याचे कारण नव्या पिढ्यांना घराणेशाहीचा तिटकारा येऊ लागलेला आहे. आता ही जी नवीन पोरं आहे तर त्यांना घराणेशाही आवडत नाही. म्हणजे खरी महत्त्वाची लढत आहे ती पश्चिम बंगालमध्ये. भाजपने तिथे जबरदस्त ताकद लावली हे खरे. ममताचे राजकीय उच्चाटन करता आले तर भाजपला हवंच आहे, पण सभांची गर्दी म्हणजे विजय नाही. जर ममता बॅनर्जी यांची राजकीय ताकद कमी करता आली तरच भाजपला पुढील राजकारणात
ती फायदेशीर ठरणार आहे. 4 ठिकाणी झटपट प्रचार आणि पटपट निकाल असा हा कार्यक्रम आहे. पण पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ यापूर्वी प्रक्रिया चालत असल्यामुळे सगळीकडे प्रचार संपला तरी पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणे त्यांच्या दृष्टीने सोयीचे होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा काही याच्यावर परिणाम होईल का, तर काही असं काही दिसत नाही. म्हणजे राजकीय निरीक्षकांना असं काही वाटत नाही. आता गॅस टंचाई वगैरे जे आहे हे काही प्रचार या निवडणुकीमध्ये मतं मिळवून देऊ शकणारे विषय नाहीत. आता नेहमीप्रमाणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदीवर कडवट टीका करायला नको, कारण ज्या ज्यावेळी त्यांनी अशा प्रकारची कडवट टीका मोदींवर केली त्यावेळेस त्यांच्यावर बुमरँग सारखं ते उलटलेलं आहे. असाच आतापर्यंतचा इतिहास आहे. तर अशी एकंदर परिस्थिती आहे. म्हणजे जितक्या झटपट निवडणुका होणार आहेत तेवढ्याच एकाच दिवशी त्याचे निकालही लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुका सर्वार्थाने देशातील राजकीय वातावरण ढवळून काढणारं ठरणार आहेत. तर मित्रहो, आपल्याला याविषयी काय वाटतं? केरळमध्ये काय होणार? तामिळनाडूमध्ये काय शक्यता आहे? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी कितपत भाजपच्या प्रचारापुढे टिकाव धरू शकणार आहे किंवा भाजप तिथं काही करू शकेल काय मॅजिक? तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपण भेटतच राहू. तूर्त एवढेच. धन्यवाद.